नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर चला तर मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीची कविता युनिट फर्स्ट 1.3 बास्केटफुल ऑफ मूनलाईट ही आज आपण कविता बघूया. सो ॲक्च्युअली दिस पोएम हॅज रिटन इन डोगरी लँग्वेज. यू नो अबाउट डोगरी लँग्वेज, but it is translated in English by Sunil Sharma. The Sunil Sharma is the poet of this poem. Okay. तर चला मित्रांनो, आपण बघूया. तर बास्केटफुल ऑफ मूनलाईट. तर बास्केटफुल म्हणजे टोपली भरून, मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश. तर टोपली भरून चंद्रप्रकाश. तर आता टोपली भरून चंद्रप्रकाश कसं का मिळणार, म्हणजे कसं पाहिजे. तर ॲक्च्युअली काय आहे, तर ह्या कवितेमधील जो स्पीकर आहे, जो कवी आहे, हा साधारणतः 1ली ते 5व्या वर्गामधला असावा. आणि तो ह्या चंद्राला विनंती करतो. कशाची विनंती करतो ह्या चंद्राला, तर मूनलाईटची, चंद्रप्रकाशाची. तर आता चंद्रप्रकाशाची विनंती का करतो, त्याला रिक्वेस्ट का करतो ह्या चंद्राला, तर ह्या कवितेमध्ये, ह्या कवितेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो. तर चला तर आपण सुरुवात करूया. तर कवी म्हणतो, ओ मून गिव मी मूनलाईट, बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. म्हणजे कवी म्हणतो की ओ मून, हे चंद्रा, गिव मी मूनलाईट, मला चंद्रप्रकाश दे. बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल, 1 टोपली भरून अथवा 2 टोपली विथ सीड्स ऑफ मूनलाईट्स, की ज्या चंद्रप्रकाशच्या बिया, सीड्स म्हणजे बिया, बीचं अनेक वचन बिया, मला 1 टोपली किंवा 2 टोपली भरून चंद्रप्रकाशाच्या काय दे, बिया दे, म्हणजे बी दे, सीड्स दे, असा हा मुलगा चंद्राला विनंती करतो. तर कशासाठी तो चंद्रप्रकाशाच्या बिया मागतो चंद्राला, तर बघा, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज on the side of the path I want to saw many small moons of light. आता बघा, तो कशासाठी चंद्राच्या बिया मागतो, तर तो म्हणतो की फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज, म्हणजे माझ्या व्हिलेज म्हणजे गाव, खेडेगाव, सिटी म्हणजे शहर, तर माझ्या गावापासून तर शहरापर्यंत ऑन द साईड ऑफ द पाथ, म्हणजे पाथ म्हणजे मार्ग, रोड, रस्ता ज्याला म्हणतो, साईड म्हणजे बाजू, दोन्ही रस्त्याची बाजू. आय वॉन्ट टू सा, सा मीन्स पेरणी, पेरणी करणे आहे की नाही, पेरणे. आता तो काय म्हणतो, आय वॉन्ट टू सा, मला पेरणी करायची आहे. तर कशाची, स्मॉल मून्स ऑफ लाईट, तर ह्या छोट्या छोट्या चंद्राच्या प्रकाशांच्या बियांची, सीड्सची काय करायची आहे, मला पेरणी करायची आहे, असा तो म्हणतो. समजलं का. पहिल्या स्टँजामध्ये कवी म्हणतो की ओ मून गिव मी मूनलाईट, बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट्स, आहे की नाही. फ्रॉम द सिटी टू व्हिलेज म्हणजे शहरापासून तर खेड्यापर्यंत, ऑन द साईड ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही कडेला, हा जसं सिटी आणि हा व्हिलेज. तर इथपासून तर इथपर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला मला काय करायचं आहे, स्मॉल मून्स ऑफ लाईट काय करायचं आहे, पेरायचं आहे. काय करायचं आहे, पेरायचं आहे. आता कशासाठी पेरायचं आहे आपण ते दुसऱ्या कडव्यात बघू. तत्पूर्वी ह्या कडव्यामध्ये, ह्या स्टांजामध्ये आपण फिगर ऑफ स्पीचबद्दल माहिती बघूया. तर बघा, ओ मून गिव मी मूनलाईट, काय म्हणतो, ओ मून गिव मी मूनलाईट. ह्या ओळीमध्ये अपोस्ट्रॉफी म्हणजेच याला म्हणतात परोक्ष संबोधन, ह्या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आहे. आता ह्या ओ मून गिव मी मूनलाईट ह्या कवितेमध्ये अपोस्ट्रॉफी, परोक्ष संबोधन ह्या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केला आहे. तर कसं, ओ मून. आता बघा, परोक्ष संबोधन फिगर ऑफ स्पीचचा उपयोग कधी केला जातो, जेव्हा एखाद्या देव किंवा एखादी वस्तू किंवा एखादी प्राणी किंवा एखादी अस्तित्वात नसणारी व्यक्तीबद्दल जेव्हा विधान काढलेलं जाते, तेव्हा त्या ठिकाणी परोक्ष संबोधन
फिगर ऑफ स्पीच अलंकार असतो. तर ओ मून, हा ओ मून म्हणजे चंद्राला उद्देशून विधान काढलेलं आहे. ओ मून, हे चंद्रा मला काय दे तू, मूनलाईट दे, म्हणजे चंद्राला उद्देशून म्हटलेलं आहे, म्हणून इथं ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच आहे. आपण मागच्या कवितेमध्ये बघितलं होतं, पहिल्या कवितेमध्ये, की मी एक उदाहरण सांगितलं होतं विदा सावरकराचं, की ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तडमडला, आहे की नाही. म्हणजे सागराला उद्देशून जेव्हा म्हटलेलं होतं, म्हणून तिथं परोक्ष संबोधन. इथं चंद्राला उद्देशून म्हटलेलं आहे, चंद्राला उद्देशून विधान काढलेलं आहे, म्हणून इथं परोक्ष संबोधन. ओके, नाव नेक्स्ट बघा दुसरी लाईन, बास्केटफुल और टू बास्केटफुल. आता याच्यामध्ये बघा बी ह्या अक्षराचं रिपिटेशन झालेलं आहे, पुनरुच्चारण झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी ॲलिट्रेशन. कोणतं आहे? ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच याला म्हणतो अनुप्रास अलंकार म्हणतात. आता अनुप्रास अलंकार काय म्हणतात? जर एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये समान ध्वनी किंवा समान अक्षर पुन्हा पुन्हा येत असेल, तर तेव्हा त्याच्यामध्ये ॲलिट्रेशन हा अलंकार असतो, अनुप्रास अलंकार असतो. आणि याच्यामध्ये बी हा हे जे अक्षर आहे ते पुन्हा पुन्हा आले आहे, म्हणून इथं ॲलिट्रेशन आहे. ओके, तर आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूया. ठीक आहे. ओके, हां, ओके. तर कवी म्हणतो की मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय करायचं आहे, तर स्मॉल मूनलाईट काय करायचं आहे, म्हणजे पेरायचं आहे. तर कशासाठी पेरायचं आहे म्हणतो तो बघा, द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कारण काय, तर माझं संपूर्ण गाव, होल व्हिलेज, एंटायर व्हिलेज, जातो, कुठं जातो, टू द सिटी, शहरामध्ये जातो. कशासाठी? डेली टू वर्क, रोजचे काम करण्यासाठी, आपले उदरनिर्वाह चालवण्यासाठी, आपल्या अर्निंगसाठी ते रोज कुठं जातात? सिटीमध्ये जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. इट्स बिकम डार्क, आणि जेव्हा ते परत येतात, वे बॅक, जेव्हा ते परत येत असतात, तेव्हा तो रोड कसा होतो? संपूर्ण अंधारमय होतो, बिकम डार्क होतो. कधी? व्हेन इट्स वे बॅक, जेव्हा ते परतीला येत असतात, गावाला जेव्हा परत येत असतात, तेव्हा संपूर्ण अंधार होत असतो. ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार, आणि माझे जे गाव आहे ते शहरापासून क्वाईट फार म्हणजे दूर अंतरावर आहे, काही दूर अंतरावर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन. आणि एवढंच नाही, तर जो मार्ग आहे, द रूट म्हणजे रस्ता, मार्ग, इज टफ, खूप टफ आहे, खडबडीत आहे, दगड धोंड्यांनी आच्छादलेला आहे, अँड फुल ऑफ, आणि संपूर्ण स्नेक्स आणि स्कॉर्पियन्सनी काय आलेलं आहे? भरलेला आहे, आच्छादलेला आहे. त्या मार्गावर, त्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात स्नेक, साप आणि विंचवाचा म्हणजे विंचव खूप मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावर आहेत. म्हणून तो छोटासा मुलगा, कवी म्हणतो की हे मून गिव मी द 1 or 2 बास्केट फुल ऑफ लाईट्स, सीड्स ऑफ लाईट्स, सो दॅट्स आय विल सॉ दॅट बोथ साईड ऑफ द रोड अँड माय फादर अँड माय होल व्हिलेजर्स कॅन कम अर्ली अँड सेफली टू द हाऊस. ओके, तर माझे वडील आणि माझे जे गावचे जे काही लोक आहेत ते लवकर आणि सुरक्षितपणे घरी येऊ शकतील, त्याच्यासाठी मला काय दे, तू एक नाही तर 2 बास्केट फुल चंद्रप्रकाशाच्या बिया दे, की जेणेकरून मी त्या मार्गाच्या दोन्ही कडेला काय करणार, पेरणार त्यांना, आणि जेणेकरून माझ्या वडील किंवा माझ्या गावचे जे लोक आहेत की जे कुठं जातात शहरामध्ये, कशासाठी? डेली वर्कसाठी, उदरनिर्वाहासाठी, कामं करण्यासाठी, तर ते लवकर घरी पोचतील आणि सेफली घरी पोचतील. कारण काय? बिकॉज द रूट इज व्हेरी टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. कारण की तो मार्ग तो असतो तो खूप दगड धोंड्याचा आणि त्याला टफ म्हणजे खरबडीत आहे, आणि तिथं खूप सापांचा आणि
विंचवाचं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चंद्रप्रकाशाच्या काय दे, बिया दे, असं तो कवी चंद्राला रिक्वेस्ट करतो, विनंती करतो. ओके. नेक्स्ट. नीदर बस नॉर कार्ट प्लाइज व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप. पुन्हा कवी म्हणतो की नीदर बस नॉर कार्ट, नीदर बस नॉर कार्ट फॉर प्लाइज. आता प्लाइज म्हणजे ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट, म्हणजे ज्या मार्गाने रोज ये जा केल्या जात असते, आहे की नाही. येणं जाणं अपडाऊन करतो की नाही आपण, एखाद्या मार्गावरून रोज अपडाऊन करतो, म्हणजे ये जा. तर ये जा करण्यासाठी तिथं बस पण नाही आहे आणि कार्ट पण नाही आहे. नीदर बस नॉर कार्ट, इथं नायदर नॉरचा उपयोग केलेला आहे. नीदर बस नॉर कार्ट म्हणजे बस पण नाही आहे, कार्ट म्हणजे बैलबंडी पण नाही आहे येणं जाण्यासाठी, म्हणजे आपल्या गावातून शहरामध्ये जाण्यासाठी. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप, आणि जेव्हा माझे वडील परत येत असतात रात्रीला, तेव्हा मी काय असतो, झोपला असतो. मी काय असतो, झोपला असतो, असं कवी म्हणतो. समोर बघूया मित्रांनो. ओके. ओके. नो नो ओके. हां येस. तर काय म्हणतो, स्नेक अँड स्कॉर्पियन्स नीदर बस नॉर, हां, व्हेन माय फादर रिटर्न होम आय एम स्लीप अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. पुन्हा काय म्हणतो की मी जेव्हा घरी, म्हणजे माझे वडील जेव्हा घरी परत येत असतात तेव्हा मी झोपलेला असतो, आणि जेव्हा ते कामावर जात असतात अर्ली मॉर्निंग, कधी अर्ली मॉर्निंग अगदी सकाळी, तेव्हासुद्धा मी काय असतो, झोपला असतो. तो म्हणतो व्हाईल आय एम स्लीपिंग, व्हाईल आय एम स्लीपिंग. व्हाईल म्हणजे आपण एखादी गोष्ट सुरू असताना व्हाईलचा उपयोग करतो, आहे की नाही. आता जसं आपण म्हणू व्हाईल आय एम स्टडिंग माय फ्रेंड केम ॲट माय होम, म्हणजे मी अभ्यास करत होतो आणि माझा मित्र घरी आला, आहे की नाही, म्हणजे अभ्यास करताना. व्हाईल आय एम इटिंग आय डू नॉट ड्रिंक वॉटर अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. जेव्हा मी झोपलेला असतो तेव्हा सकाळी ते लवकरच कुठं जातात, कामावर जातात, इन द मॉर्निंग, सकाळी. ओके. अ मून, चंद्र आहे ना, अ मून, चंद्र. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि मी जेव्हा, आणि माझे वडील जेव्हा घरी लवकर सकाळी, जेव्हा अर्ली मॉर्निंग जेव्हा कामावर जातात तेव्हासुद्धा मी काय असतो, झोपलेला असतो. व्हाईल. ठीक आहे. ओ मून, हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. कवी काय म्हणतो, ओ मून, हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, मला तू टोपली भरून मूनलाईट दे, ऑन लोन, कर्जाऊ दे. कसा दे, कर्जाऊ दे, कर्ज म्हणून दे. काय म्हणून दे, कर्ज. मी भीक मागत नाही तुला, किंवा फुकटही मागत नाही, तर मला तू काय म्हणून दे, लोन म्हणून दे. हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, कर्ज म्हणून दे. बघा तो मुलगा, म्हणजे आपल्या वडिलासाठी, वडील माझे लवकर घरी यावे म्हणून तो चंद्राला काय मागतो, लोन मागतो, कर्ज मागतो. तो पुन्हा काय म्हणतो बघा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न अर्ली. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, मला काय करायचं आहे, तर तो जो डार्क रूट आहे, तो अंधारलेला मार्ग आहे, त्याला काय करायचं आहे, प्रकाशित करायचं आहे. कशासाठी, सो दॅट, जेणेकरून माय फादर रिटर्न अर्ली, की जेणेकरून माझे वडील काय, अर्ली म्हणजे लवकर येऊ शकतील, आहे की नाही. सो दॅटचा उपयोग केलेला आहे, की जेणेकरून माझे वडील काय, लवकर घरी परत येतील, असं कवी म्हणतो. ओके. आता पुन्हा काय म्हणतो बघा, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज. बघा तो काय म्हणतो, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, मला तो अंधारलेला मार्ग प्रकाशित करायचा आहे. कारण काय, की जेणेकरून माझे वडील लवकर घरी पोहोचतील. तर कशासाठी पोहोचतील, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स
अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला सुद्धा आय टू म्हणजे सुद्धा, वॉन्ट टू मला सुद्धा, हिअर म्हणजे ऐकणे, फेरी टेल्स परीकथा ऐकायच्या आहेत आणि कथा ऐकायच्या आहेत कुणाकडून, फ्रॉम हिम म्हणजेच कोणाकडून, तर त्याच्या वडिलाकडून, त्याच्या फादरकडून काय करायचे आहे, त्याला कथा ऐकायच्या आहेत. म्हणून तो म्हणतो की हे चंद्रा मला तू काय दे, मूनलाईट दे. काय म्हणून दे, लोन म्हणून दे, की जेणेकरून मी त्या रस्त्याच्या दोन्ही कडेला त्यांना फेरणार आणि माझे वडील लवकर घरी पोचणार आणि मी त्यांच्याकडून काय ऐकणार, परीकथा ऐकणार, कथा ऐकणार. ओके, नाव लास्ट स्टांजा. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, मला तू काय दे, टोपली भरून चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सा सीड्स ऑफ मून, आणि आय वॉन्ट मला ते काय करायचं आहे, पेरायचं आहे, सीड्स ऑफ मून कशाच्या, तर त्या चंद्राच्या बिया, ऑन द साईड ऑफ द पाथ, कुठं, त्या रस्त्याच्या कडेला मला काय करायचं आहे, त्या पेरायच्या आहेत. व्हाय वॉन्ट टू सॉ दिस सीड्स ऑफ द मून, बिकॉज ही वॉन्ट्स टू हिज फादर come early and safely from the city to village. Why? Because he want to hear the fairy tales from his father. So that's why he requests to the moon. Hey moon, give me the basket full of moonlight. And he want to saw that seeds the both side of the path. Why? Because he wants to his father come early and safely at home, and he want to hear the fairy tales from him. Okay, तर चला मित्रांनो, आपण ह्या कवितेमधील फिगर ऑफ स्पीचबद्दल माहिती बघूया. तर आपण बघितलं की पहिल्या ओळीमध्ये कोणता, तर अपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच आपण बघितलं. दुसऱ्या ओळीमध्ये आपण ॲलिट्रेशन बघितलं आहे ना, बी बरोबर आहे. तर ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास आहे ना, ॲलिट्रेशन अनुप्रास, याला काय म्हटलं आहे, अनुप्रास. आता अनुप्रास काय म्हटलेलं आहे, कारण की याच्यामध्ये अक्षरे रिपीट झालेले आहेत, बरोबर आहे. तर आपण मराठी सुद्धा आहे की ना, काकाने काकूचे कामाचे कागद कैचीने कचा कापून काढले. आता दुसरा बघा, इथं स्मॉल, इथं बघा मित्रांनो रिपिटेशन. कोणता, रिपिटेशन हा अलंकार आहे. रिपिटेशन म्हणजे याला म्हणतो आपण पुनरावृत्ती अलंकार. आता याला पुनरावृत्ती अलंकार काय म्हणतात, तर जेव्हा एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये जेव्हा समान ध्वनी किंवा समान वर्ड शब्द जर पुन्हा येत असतील, काय येत असतील, पुन्हा येत असतील, तर तेव्हा त्या ओळीमध्ये रिपिटेशन्स हा अलंकार असतो. जसं मराठीमध्ये देवा हो देवा गणपती देवा तुमसे बडकर कोण, म्हणजे बघा देवा आहे ना, देवा असे कितीदा, 3दा आलेलं आहे. म्हणून यामध्ये कसं आहे, वर्ड रिपीट झालेला आहे. काय रिपीट झालेला आहे, वर्ड. म्हणून इथं रिपिटेशन हा अलंकार येतो. मित्रांनो लक्षात ठेवा, जिथं लेटर रिपीट होतो तेव्हा तिथं काय होतो, ॲलिट्रेशन असतो. आणि जिथं वर्ड रिपीट होतात तिथं काय होतात, रिपिटेशन. तेव्हा काय असतो, रिपिटेशन. लेटर रिपीट होतो तेव्हा ॲलिट्रेशन, आणि वर्ड रिपीट होतो तेव्हा रिपिटेशन अलंकार असतो कवितेमध्ये. ओके, सो लेट्स मूव्ह नेक्स्ट. ओके, तर चला बघूया आपण मार्जिंग क्वेश्चन्सकडे. तर बघा मित्रांनो, पहिलं मार्जिंग क्वेश्चन्स काय म्हणते,
व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. वाय म्हणजे कवी जे आहेत ते चंद्राकडे कोणती इच्छा, विश म्हणजे इच्छा, कोणती इच्छा करतात आणि का करतात. वाय म्हणजे का, का करतात इच्छा. तर काय करतात, द पोएट विश टू गेट अ 1 or 2 बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाइट, है ना. द पोएट विश टू गेट 1 or 2 बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाइट म्हणजे 1 किंवा 2 टोपली भरून चंद्रप्रकाशाच्या बियांची ते विश करतात. बरं का करतात, का तर बिकॉज ही इनलाइटन द वे फ्रॉम द सिटी टू विलेज. बिकॉज ही वॉन्ट टू इनलाइटन. आता इनलाइटन म्हणजे प्रकाशमान करणे, इनलाइटन म्हणजे प्रकाशमान करणे, कारण की त्याला तो मार्ग प्रकाशमान करायचा आहे. कोणता, सिटी टू विलेज जो असणारा जो पाथ आहे तो पाथ त्याला काय करायचं आहे, प्रकाशमान करायचं आहे. तर मित्रांनो आपण हे तुमच्या ओन लँग्वेजमध्ये तुम्ही घरी लिहू शकता. ओके, तुम्ही एका नोटबुकवर लिहून घ्या. ओके, नेक्स्ट. तर दुसरं बघूया आपण. व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजर. काय म्हणतो, व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी म्हणजे सिटीपासून तर विलेजपर्यंत असणारा जो रोड आहे हा डेंजरस काय. वाय, काय, बिकॉज इन दॅट द रोड इज सो टफ. कारण काय तर तो रोड काय आहे, खूप टफ आहे. इन दॅट रोड देअर इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, है ना. फुल ऑफ snakes and scorpions, and there is no neither bus nor cart for flies. So that's why the road is so dangerous. The poet wants his father home early. आता का बरं त्याचं वडील हा घरी लवकर आला पाहिजे असं वाटते. बिकॉज he wants to hear a fairy tales. Because he wants to hear a fairy tales and stories from his father. ओके, का बरं, कारण की त्याला त्याच्या वडिलाकडून काय ऐकायचे आहेत, फेरी टेल्स अँड स्टोरीज. So that's why poet wants his father home early. Next, last. How do you spend your evening time with your family members? है ना. How do you spend your evening time with your family? तुम्ही तुमचे वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कशी घालवता. So we spent evening time with our family members playing with them watching TV. Yes, watching TV. And actually my grandparents or my grandparents tell me a story in evening. आपण म्हणतो ऑन इव्हिनिंग नाही म्हणत आहे ना, ऑन मंडे इव्हिनिंग असं म्हणू, परंतु निवड इव्हिनिंग किंवा मॉर्निंगसाठी आपण इन हा प्रेपोजिशन वापरत असतो. ओके. तर अशा प्रकारे आपण हे मार्जिंग क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे आहे अँड यू हॅव टू राईट द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन युअर ओन लँग्वेज. ओके, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मताने लिहायचं आहे. ओके, तर आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पोएम वेल, अँड इफ you haven't yet subscribed my channel, so please subscribe it. आणि जर आपल्याला आवडला असेल माझा व्हिडिओ
तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि शेवटची म्हणजे ह्या कवितेचं आपण रायमिंग स्कीम बघितलेलं नाही, तर ह्या कवितेमध्ये रायमिंग स्कीम नाही आहे, नो रायमिंग स्कीम. हे फ्री वर्स आहे. ठीक आहे, फ्री वर्स आहे, फ्री वर्स आहे. जेव्हा आपण वर्कशॉप बघणार याचा तेव्हा तुम्हाला मी याबद्दलची माहिती सांगणार. ओके, तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया लवकरच. बाय.